मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये एकूण 26 पर्यटकांना मारण्यात आले, त्यापैकी 20 जण जखमी झाले। त्या मृतांपैकी 6 जण महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे व पनवेलमधील होते। ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण भारत देश हादरलाय। या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद, केंद्रीय गृहमंत्री राजीनामा द्या अशा घोषणा धरण्यात आल्या आहेत। तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व केंद्र सरकार करते काय, तसेच कलम 370 रद्द केल्याचे हेच ते काय फायदे अशा आशयाचे फलक दाखवण्यात आले। या शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होते। येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ 40 CRPF चे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले 370 कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहलगाम येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला, जवळजवळ 2 ते 3 हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे, तिथे CRPFचा बेस कॅम्प आहे, आर्मी आहे तिकडे। असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी 5 अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेला नाही। हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येथे या ठिकाणी जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये मशगूल होते। डोंबिवलीचे 3 नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या 3 कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते। फक्त त्यांना एकच आहे की शिवसेना कशी संपवायची, या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष फोडायचा, कार्यकर्त्यांवर ते कशा खोट्या केसेस टाकायच्या, कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल अशा पद्धतीने आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं आलेलो आहोत। पण तरी सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त, आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले नसतील। म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। या केंद्र सरकार या ठिकाणी जे काय गृहमंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहेत यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। काल रात्री पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपले नागरिक मृत्युमुखी पडलेत, खरोखर अतिशय दुःखाची बाब आहे। आणि हे असं घडत असताना चीड या गोष्टीची येते की केंद्र सरकारला या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये। ते मशगूल आहेत त्यांचं राजकारण करण्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिक आज किडमुंग्यासारखे मारलेले जात आहेत। सर्वसामान्य नागरिकांचं जीणं म्हणजे यांना काहीच वाटत नाही। यांच्या राजकारणापुढे यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात स्वारस्यच नाही असं वाटतंय। जे लोक त्या ठिकाणी काश्मीर फिरण्यासाठी उन्हाळी सुट्टी मौज मजा करण्यासाठी गेले होते, पण ज्या ठिकाणी 2 ते 3 हजार हे पर्यटक असताना तिथे साधा बंदोबस्तही नसावा म्हणजे केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे। अरे कीड मुंग्यासारखे त्यांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणाला कोण नाही। लग्न झालेली एक तरुणी, तिचा तो फोटो आलाय, अक्षरशः तो फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा येतोय, निश्चल बसलेली आहे। पण या राज्यकर्त्यांच्या कुठल्याही अंतःकरणाला त्यांना पाझर फुटत नाही। ते त्यांचं राजकारण करण्यातच दंग आहे। मला तर असं वाटतं असे बेफिकीर राजकारणी यांना जर समाजाचं, यांना जर जनतेचं काही देणं घेणं नसेल तर यांनी यांच्या खुर्च्या सोडाव्या आणि पाय उतार व्हावं। आमचं राज्य, आमचं जनतेचं राज्य, लोकशाही राज्य सांभाळायला जनता आम्ही समर्थ आहोत। आणि कुठेतरी आता या अन्याय अत्याचाराविरुद्ध फक्त बोलून किंवा निषेध व्यक्त करून उपयोग नाहीये, तर आता जनतेने रस्त्यावर उतरून याचा निषेध करायला हवा असंच आम्हाला वाटतंय।